मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे। काही ठिकाणी बसची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभागाच्या बसफेऱ्या मागील 4 ते 5 दिवसांपासून बंद आहेत। त्यामुळे नांदेड विभागाच्या एसटी महामंडळाला तब्बल 75 लाख रुपयाचा फटका बसला आहे। मात्र 21 फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहेत। परंतु नांदेड जिल्ह्यातील बसफेऱ्या बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे। याचा आढावा घेतला आहे नांदेडमधून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांचा स्पेशल रिपोर्ट। मागील 3 ते 4 दिवसापासून राज्य परिवहन महामंडळाचे जे सगळे बसेस जे धावणार आहेत ते मराठा महामोर्चामुळे बंद करण्यात आलेले आहेत, जे की तोडफोड आणि जाळपोळ होऊ नये त्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने आपल्याला बंद करण्याचे सुचवले आहेत। त्यामुळे सध्या तरी बंद ठेवलेले आहे। त्यामुळे जवळपास आपले दररोजचे 500 फेऱ्या हे आपल्या आगारातून चालत असतात, ते 500 फेऱ्या रद्द होत आहेत आणि आपण 40,000 किलोमीटर चालवतो, तेवढे किलोमीटर आपले सध्या तरी रद्द आहेत। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि पुढे आता पोलीस प्रशासनाचा आपण रिव्ह्यू घेत आहे। नेहमी पोलीस प्रशासनाच्या आपण संपर्कात आहात आणि संपर्कात राहून लवकरात लवकर बसेस चालू करण्याबाबत आपण प्रयत्न करतोय। दररोजचं अंदाजे आपला उत्पन्न आहे 15 लाख रुपये। 15 लाख रुपयानं आपण 4 दिवसाचे म्हणजे जवळपास 50 ते 60 लाख रुपये हे राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड आगाराचा एवढं तोटा आहे। उद्यापासून 10वी आणि 12वीचे जे एक्झाम आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला आताच आम्ही फोनद्वारे बोललेलं आहे, तरी त्यांनी लवकरात लवकर आपल्याला कळवण्याचे सांगितले आणि त्यांनी सूचना दिल्यावर लगेच आपल्याला चालू करायचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांची कोणती गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घ्यायचा प्रयत्न करतोय। आणि तेवढंच आम्हाला पोलीस प्रशासनाकडून सहकार्य भेटलं तर आपण लवकरात लवकर रापा बसेस पूर्वपदावर आणू। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत, परंतु आता मागणी पूर्ण झाली नसल्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। नांदेडमध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस बंद आहेत। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, सर्वत्र आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळत आहे। मागच्या 4 ते 5 दिवसापासून एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्यामुळे एसटी महामंडळाला दररोज 15 लाख रुपयाचं नुकसान सहन करावं लागत आहे। परंतु आता उद्यापासून इयत्ता 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर कसे जावे हा प्रश्न मात्र निर्माण झाला आहे। एसटी महामंडळाचा सुरक्षित प्रवास म्हणून एसटी महामंडळाकडे पाहिला जातो आणि विद्यार्थ्यांना अगदी वेळेवर म्हणजे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एसटी बस सेवा पर्याय नसतो। आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कसे जावे हा प्रश्न आता मोठा निर्माण झाला आहे। मागच्या 4 दिवसापासून एसटी महामंडळाच्या बसेस बंद असल्यामुळे आता उद्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी कसे जावे हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे। जर उद्यापासून एसटी बसेस सुरू झाले तर विद्यार्थ्यांना परीक्षेला जाणं सोयीस्कर होईल, परंतु अजूनही एसटी बसेस सुरू होण्याच्या शक्यता दिसून येत नाही। आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन विजय सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती डिजिटल, नांदेड। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।